हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 2917. सुख रूप चाली हळूहळू उसंतिली, बाळ गोपाळांची वाट सेवे सेवकता नीट. जरी झाला श्रम तरी पडो नये भ्रम, तुका म्हणे दासा देव सरिसा सरिसा. 2917. हरिभक्त संत महंत सुखाने भक्ती मार्गावरून चालत आहेत, एक एक पावलाने पुढे जात आहेत. हा भक्ती मार्ग गोपाळांचा भक्तजनांचा असून वरून चालताना विठ्ठल आपला स्वामी आणि आपण त्याचे सेवक असा सरळ भाव आहे. प्रारंभी या मार्गावर परिश्रम वाटले तरी आपण चुकलो तर नाही ना असा कोणाला भ्रम होत नाही, त्याला विश्वास आहे हीच वाट योग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या वाटचालीत देव भक्तांबरोबर असतो, हेच या मार्गाचे वैशिष्ट्य. 2918. चुकली ते वाट पुढे सापडली नीट, म्हणूनी गर्भवास नेनती ते हरीचे दास. संचिताचा संग काय जाणो पावे भंग, तुका म्हणे दृष्टी उघडी तो नवे कष्टी. 2918. प्रारंभी आत्मकल्याणाची योग्य वाट चुकली तरी हरिभक्तीची वाट सापडली, त्यामुळे ते हरिभक्त गर्भवासाचे दुःख जाणत नाहीत. यामुळे हरिभक्ताचा पूर्व संचित कर्माचा संबंध तुटला की काय असे होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला दूरदृष्टी आहे त्याला जन्म मृत्यूचे परिश्रम कष्टदायक होत नाहीत. 2919. कही तो दिवस देखेन मी डोळा, कल्याण मंगळा मंगळाचे. आयुष्या शेवटी पायासवे भेटी, काळ वेळ तुटी झाल्या तरे. सरो हे संचित पदरीचा गोवा, उता वेळ देवा मन झाले. पाऊला पाऊली करिता विचार, अनंत विकार चित्ता अंगी. मनवनी भयभीत होतो जीव, भाकितसे किंवा अट्टाहासे. दुःखाच्या उत्तरी आळविले जाय, पहाने तो काय अजून अंत. तुका म्हणे होईल ऐकिले कानी, तरी चक्रपाणी धाव घाला. 2919. सर्व अमंगळाचे कल्याण करणारा भगवंत मी डोळ्यांनी केव्हा पाहीन, असा मंगलक्षण केव्हा येईन. जीवनाच्या अंतिम क्षणी तुझे चरण पाहिले तरी माझा उद्धार होईल. माझ्या संचित कर्माची गुंतागुंत लवकर नष्ट हो अशी तळमळ जीवाला लागली आहे. पदोपदी विचार केला तर असे लक्षात येते की चित्ताच्या ठिकाणी अनंत विकार आहेत, त्यामुळे काळाचे हाती सापडण्याचे भय वाटते आणि काकुळतेने तुझी प्रार्थना करतो, तुझ्या पायाचे स्मरण करतो, पण तू माझा अंत पाहतो आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, माझी दुःखित वचनांनी भरलेली वाणी कानांनी ऐकली असेल तर अहो चक्रपाणी सत्वर वेगाने धावत या. 2920. कळो येते वर्म तरी न पवतो श्रम, तुम्हा शिरी होती भार. आम्हा कैचा संसार होते अभयदान, तरी स्थिर होते मन. तुका म्हणे पाहे ऐसी वाट उभा आहे. 2920. देवा, तुझ्या भक्तीचे रहस्य प्रारंभी कळले असते तर तुझ्या प्राप्तीसाठी एवढे परिश्रम करावे लागले नसते. आमच्या योगक्षेमाची जबाबदारी तुमच्या शिरावर दिली असती तर या संसाराची कटकट पाठीशी लागली नसती. तुम्ही मला मुक्तीचे अभयदान दिले असते तर माझे मन स्थिर झाले असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुमची वाट पाहत उभा राहिलो आहे. 2921. वारंवार हाची न पडावा विसार, बसावे अंतर तुमच्या गुणी. इच्छेचा ये दाता तू एक समर्था, अगा कृपावंता माय बापा. लाभाची ये ओढी उताविळ मन, त्या परी चिंतन चरणांचे. तुका म्हणे जीवी जीवन ओलावा, पांडुरंगे घ्यावा शीघ्र आता. 2921. विठ्ठला, तुमच्या गुणांचा वारंवार विसर पडतो, तो पडू नये यासाठी माझे मन उतावीळ होऊन तुमच्या चरणाचे चिंतनात मग्न व्हावे अशी माझी इच्छा आहे. अहो कृपा सागरा, भक्ताला त्याच्या इच्छेनुसार त्वरित दान देणारा तू एकमेव समर्थ दाता आहेस. तुझ्या चरणाचा लाभ व्हावा अशी मनाला ओढ लागली आहे, म्हणून मन उतावीळ होऊन तुझ्या पायाचे चिंतन करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या जीवनाचे जीवन म्हणजे इच्छापूर्ती, ती करून कृपेचा ओलावा त्वरित द्यावा. 2922.
ऐकावी माझी कौतुक उत्तरे, देऊनी सादरे चित्त देवा. ओरसे आवडी आलो पायांपाशी, होय ते मनेसी सुख खिजे. तुमचे न भंगे सर्वोत्तमपण, करिता समाधान लेकरांचे. तुका म्हणे जरी बोलतो बोबडे, तरी लाडे कोडे कौतुके. 2922. विठ्ठला माझ्या कौतुकाची वचने जरा लक्षपूर्वक ऐका. तुमच्या प्रेमरस पानाची आवड धरून तुमच्या पायाजवळ आलो आहे. माझ्या मनाला आनंद वाटेल असे काहीतरी करा. देवा लेकराचे समाधान केल्याने तुमच्या सर्वोत्तम पदाला कमीपणा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे अबोल बोल बोबडे वाटतील, पण तुम्ही कोड कौतुक करून लाड पुरवावे. 2923. नाही गुण दोष लिंपोये देत अंगी, झाडिता प्रसंगी वरावरी. निकटवासिया आळवितो धावा, येतो निया देवा सोडवनी. उमटे अंतरी ते करू प्रगट, कळोनी बोबाट धाव घाली. तुका म्हणे तरी वांचलो या काळे, समर्थाचे बळे सुखी असो. 2923. जेव्हा जेव्हा लोकांचे गुणदोष माझ्या अंगी चिकटू पाहतात, त्यावेळी मी लक्षात आले की झाडून टाकतो, कारण मला त्याच्याशी काय करायचे. आमच्या निकट राहणाऱ्या विठ्ठलाचा धावा करताच तो आमच्याकडे येतो आणि संकटातून मुक्त करतो. माझ्या अंतरात विठ्ठलाविषयी जो भाव उमटतो तोच आम्ही प्रगट करतो. आमचा बोबाटा लक्षात घेऊन तू धावत येतोस, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे सहाय्य आहे म्हणून आम्ही काळाच्या हातून वाचलो आणि समर्थाच्या बळाने सुखी झालो आहोत. 2924. आता येणे पडिपाडे, रस सेवू हा निवाडे. मुंगी नेली गोडे, ठेविले अडचणी. तैसे होय माझ्या जीवा, चरण न सोडी केशवा. विषय बुद्धी हेवा, ओस पडो सकळ. भुकेली श्वाना, गाठ पडे सवे अन्ना. मुकोपा हे प्राणा, परी तोंडीची न सोडी. काय जिंकिलिये मन, जीवित्वी काम तुरा तृण. मागे व्याभिचारीन, भक्ती तुका ये जाती. कितीही अडचणीच्या जागेवर गोड पदार्थ ठेवला तरी मुंगी त्याचे सेवन करते. त्याप्रमाणे विठ्ठल भक्ती करताना किती अडचणी आल्या तरी आम्ही भक्तिरसाचे सेवन करू. हा आम्हा भक्तीचा निर्धार आहे. त्या मुंगीप्रमाणे माझ्या जीवाला तुमच्या चरणाची गोडी लागली आहे. विषय बुद्धीचा हव्यास नाहीसा होवो. भुकेल्या कुत्र्याला अन्नाची प्राप्ती झाली की ते प्राणपण भुंकून तोंडात धरते. प्राण गेला तरी सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कामातूर पुरुषाला मन जिंकता येत नाही. विषय लालसेसाठी तो स्त्रीला वश होतो आणि कामतृप्तीसाठी व्याभिचारी स्त्रीला सुद्धा विनंती करतो. अशा स्वरूपाची माझी भक्ती आहे. 2925. न पविजे तया ठाया, आलो काया लेशेसी. आता माझे आणि मना नारायणा ओजेचे. बहुरीने पिडिलो फार, परिहार करावा. तुका म्हणे निर्बळ शक्ती, काकुलती म्हणून येतो. 2925. देवा ज्या ठिकाणी येणे अत्यंत कष्टदायक आहे, अशा ठिकाणी मी देहाला कष्ट देत क्लेश सोसत आलो आहे, पण तुमच्या सन्निध देण्यास प्रवेश मिळत नाही. आता माझे हितकारक करण्याचा सोपा सुलभ पर्याय सांगा. पाप पुण्याच्या अनंत भोग पीडेने मी व्याकुळ झालो, यातून मला दुःख मुक्त करा. तुकाराम महाराज म्हणतात, मी दीन दुर्बल आहे म्हणून सहाय्यासाठी तुझी विनंती करतो. 2926. बहु फिरलो ठाया ठाव, कोठे भाव पुरे छिना. समाधान तो पावलो, उरलो बोलो यावरी. घेगा देवा आशीर्वाद, आमुच्या नाद भाग्याने. तुका म्हणे जेऊ आधी, खवखव मधी सारावी. 2926. मी पुष्कळ ठिकाणी फिरलो, पण माझ्या इच्छेनुसार प्राप्त झाले नाही. येथे मनाला मात्र समाधान झाले. यापुढे तुझी भक्ती करण्यासाठी, तुला दाखविण्यासाठी राहिलो आहे. अगाध देवा आमचे आशीर्वाद घे, आमच्या भाग्याने नांद. तुकाराम महाराज म्हणतात, आपण ऐक्य रसाचे भोजन करू, पण तुला आलेली देव होऊन राहण्याची खवखव दूर कर. 2927. कोण येते रिता गेला, जो जो आला या ठाया. तातडी ते काय आता,
ज्याची चिंता तयासी नावासाठी नेगे भार न लगे फार विपत्ती तुका म्हणे न लगे जावे कोठे देवे सुचेना 2927. येथे देवाच्या दारावर याचक होऊन आलेला कोणी रिकाम्या हाताने गेला का? त्यासाठी चिंता तळमळ करण्याची घाई कशाला? आपली चिंता त्याला आहे हरिभक्तीशिवाय. हरिप्राप्तीसाठी जो इतर उपायाची खटपट करीत नाही त्याला ज्ञानी विद्वान असण्याची जरूर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्ती करण्यात गोडी लागली की कोठे जावेसे वाटत नाही, त्याशिवाय काही सुचत नाही. 2928. इंद्रियाचे पुरे कोड तेची गोड पुढतीही जावे म्हणती पंढरपुरा हाची बरा संसार बैसले ते मनामुळी सुख डोळी देखिले तुका म्हणे देती कान वानावान निवडुनी. 2928. जे काम करण्याने इंद्रियांना सुखावह वाटते, तेच माणसाला आवडते, तेच पुन्हा पुन्हा असे करेवेसे वाटते. या नियमानुसार वारकऱ्यांना सतत पंढरीला जावेसे वाटते आणि संसारी माणसाला सांसारिक गोष्टी करायला आवडतात. मनाच्या मुळाशी बसते ते सुख मी डोळ्यांनी पाहिले. तुकाराम महाराज म्हणतात, तेच सुख कान देऊन ऐकावे असे मनाला वाटते. त्याचप्रमाणे चांगले वाईटातील निवड करून सुखकारक गोष्टीचा तो स्वीकार करतो. 2929. आता देवा मोकिलेले तुम्ही भले दिसेना, आता नाही जीवभाव उरला ठाव वेगळा, सांभाळून घ्यावे देवा आपणा सवा यावरी, तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी. भगवंता, तुम्ही मला दूर सारले हे तुम्हास बरे दिसत नाही. आता माझे विसाव्याचे आशेचे प्रेमाचे ठिकाण राहिले नाही. देवा, तुम्ही आम्हाला तुमच्याबरोबर सांभाळून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, एखादी बाई रस्त्याने नागवी फिरत असेल तर ते तिच्या पतीला लाजीरवाणे आहे, त्याप्रमाणे माझी लाज तुम्हाला आहे. 2930. आशाबद्ध आम्ही भाकीत सो किव तत्पर हा जीव कार्यापाशी, प्रतिउत्तराची पाहतसे वाट करोनी बोभाट महाद्वारी, आपुल्या उचिते करोनिया ठेवी संबंध गोसावी तोडोनिया, तुका म्हणे एक झालिया निवाड कोण बडबडी करी मग. 2930. देवा, तुमच्या चरणाच्या प्राप्तीच्या आशेने आम्ही दुर्बळ जीव तुमची करुणा भागतो. महाद्वारात उभे राहून तुझ्या नावाचा कल्लोळ करीत तुझ्या उत्तराची वाट पाहत आहोत. आमचे उचित करण्याचे तुझे ब्रीद आहे ते तू करावेस. आमचा संसाराचा संबंध तोडून आम्हाला विरक्त करून तुमच्या पायाशी ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमच्या विनंतीचा तुम्ही विचार केला तर बडबड करण्याचे कारण उरणार नाही आणि कोण बडबड करणार. 2931. खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, साक्षी तव जग उभयंता, आपल्या आपण नाही शोभो येत, चार करी स्पीत दाखवणी, खानार ताकाचे असे ते मांजर, आपणची अधीर कळो येते, तुका म्हणे जळो मैदाची मवाळी, दावोनी या नळी कापी सुखे. 2931. काजवा आपले प्रकाशमान पार्श्वभाग अभिमानाने सूर्याला दाखवू लागला तर दोघांमध्ये प्रकाशमान कोण याला जग साक्ष आहे. आपल्या अंगाच्या गुणाचे प्रदर्शन करणे योग्य नसते तरी लोक स्वतःचे गुणगान करतात. ताक खाते ते मांजर त्याच्या हावरेपणामुळे लक्षात येते. तुकाराम महाराज म्हणतात, लबाड माणसाच्या प्रेमळ वागणुकीला आग लागली, शेवटी तो घातच करणार. तो बोकडावर प्रेम करतो पण वेळ आली की त्याची मान सहज कापून टाकतो. 2932. नाही सरो येत कोरड्या उत्तरी, जिवाळ्याची बरी बोली ठाई, आपुलिया हितामानिसी कारण, सत्यानारायण साय असे, निर्वाणी निवाड होतो आगी मुखे, तप्तलो सुखे धरिता हाती, तुका म्हणे नेमान टळता बरे, खऱ्यासीच खरे ऐसे नाव. 2932. केवळ कोरड्या शब्दाचा काही उपयोग नसतो, त्यामध्ये जिव्हाळा पाहिजे, कारण सत्याला नारायण साय असतो आणि सत्यच आपल्या हिताला कारण असते हे मान्य कर. आरोपी निर्दोष आहे याची साक्ष द्यायची असेल तर अग्नी दिव्य करावे लागते. तापलेले लोखंड हातात सहजासहजी धरले तरच तो निर्दोष सिद्ध होतो. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध चित्ताने सत्य बोलले तरच ते सत्याचे वचन होते.
2933. आलो उल्लंघुनी दुःखाचे पर्वत, पायांपाशी हित तुमच्या तरी. न देखेची लासा दुःखी होते मन, कठीणे कठीण वाटतसे. नवे सांडी परी वाटते निरास, न ये माझ्या दिस संकल्पाचा. तुका म्हणे तुम्ही सदैवजी देवा, माझ्या हाची जीवा एक ठाव. 2933. भगवंता तुमच्या पायापाशी माझे हित होणार हे जाणून मी दुःखाचे अगणित डोंगर ओलांडून इथे आलो आहे, पण अद्याप ते हित होण्याचा क्षण येत नाही, म्हणून मन निराशेने दुःखी होत आहे. देवा तुम्ही माझा त्याग केला असे नाही, पण मला हवा असलेला संकल्पपूर्तीचा तो क्षण का येत नाही. देवा तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्हाला आमच्या सहाय्याची गरज नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मात्र तुमच्याशिवाय अन्य आश्रयस्थान नाही, ते सोडून मी अन्य कोठे जाऊ. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.